आणि त्यो तिच्या दारात पाय पसरून बसतो या माझा नवरा. लाजा नाही वाटत दोघांनी बी. वीस उगवल्याची घंटा झाली, आता म्हशी मागणं आमची पाळी. मी काय बोलते ते ऐकून घ्या. ऐकलं, म्हशीनं पण ऐकलं आणि मी पण ऐकलं. मला आज दुपार पातूर 50 रुपये पाहिजे. ऐकलं. नुसतं ऐकू नका, 50 रुपये काढून द्या. कवा देताय? 2-4 महिन्यात. काय लाज वाटते का बोलायला? मला आजच्या आज पैसे पाहिजे. आता तालुक्याच्या गावाला निवडणुका 2-4 महिन्याने होणार, तर मी तरी काय करणार? ते मला सांगू नका. आजच्या आज मला 50 रुपये आणून द्या. कुठं आणायचे? दरुडा खाला. चांगलं आहे, म्हणजे दरुडा घातला की मी जेलात बंद होणार आणि तू सुट्टन मी. अरे तुझ्या आई. तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हो? आता कशाच? आपलं लगीन होऊन 5 वर्ष झाली, तुम्ही काय बी काम धंदा करीत नाही. माझ्या बापाने दिलेलं दागिनं मोडायची वेळ आली तेव्हा मीच माझ्या बापाकडनं म्हस आणली, तिच्या खस्ता काढल्या, 4 घरचं रत्तीत मिळवलं. मी कुठे नाही म्हणलं? काय ताप आहे नाही म्हणायची? म्हटलं परपंच आपलाच आहे, कष्ट करे या पाहिजे केले, पण 5 वर्षात एक पोर बी नाही. मग तुमचा काय उपयोग? आपला बिनकामाचा नवरा काय नुसता पोसायचा? जेव्हा तो बिनकामाचा नवरा म्हणून खिजवायचं काम नाही. माझं जर डोसका भडकला ना तर इकडचं थोबाड तिथे. थोबाडाचं राहू द्या, काय वाटेल ते करा, पण आजच्या आज मला 50 रुपये आणून द्या. इतके झटपट कसे काय मिळतील पैसे? का तुमची ती दोस्त मंडळी आहेत ना तालेवात, त्यो नामदेव नेवरती समजी संत मंडळी आहेत तुमच्या संग, तमाशावर पैसे उधळतात. हा सांगा की दोस्तावर उधळायला. गोळ्या झाडल्यासारखी बोलत असते. हे बघा, मी मस्त घेऊन वड्यावर जाते, मी येईस तर पैशाची व्यवस्था झाली पाहिजे सांगून ठेवते. चल गंगे. आमचं मयत आजच निघणार बहुतेक. नाना चाललंय वाटतं. अण्णा अहो ऊन केवढं पडलंय, सावली मिळावी म्हणून डोसक्यावर पेपर धरला होता. माझ्या उदारीचं काय? येडे का खुळा हो तुम्ही? मी खुळा तसं नाही म्हणत. आता एवढ्या सकाळी सकाळी बोंबलत कुठं चाललोय? कुठे? तुमचं पैसा नाया. ते तू आपला काय कर, पैसे दिले नाही तर सरळ तुझ्या सासऱ्याकडे उभा राहील. हो तसं करू नका, मी तुमच्या तांगड्या आवडतो, पाया पडतो, पण तेवढं करू नका. त्याचं काय आहे की मी तुक्याकडेच चाललोय पैसा आणाया. तुक्या पैसे देणार? तुक्याचा बा देईल. अहो मी त्याला उसनं दिल्यात. हा तुक्याकडनं पैसे घ्यायचं, ते तुम्हाला द्यायचं. चलू वाट बघतोय बघा.